दादांच्या अपघातासंदर्भात आज पुन्हा एकदा रोहित पवारांनी एक आरोप केला आहे की दादांच्या निधनापूर्वी अपघात होण्यापूर्वी बारामतीच्या विमानतळाची रेकी करण्यात आली होती आणि त्यानंतर कुठेतरी ही मला हे कसं करतात माहित नाही आणि या सगळंच ते जे बोलतायत त्याची दखल बाकी सर्व व्यवस्थेने घ्यावी. आता याच्या पलीकडे काय बोलू शकत नाही. रोहित पवार आहे का तथ्य आहे का एवढे मुद्दे ते मांडतात? या सगळ्या गोष्टीमध्ये ते जे मांडतायत किंवा इतर जे मांडत नाही, आता जे इतर आहेत जे मांडत नाहीत त्यांना अनुभव जास्त आहे. म्हणजे काल उठून या ठिकाणी या विषयावरती मांडतायत, जे परवा दिवशी दादांच्या बाबतीत काहीतरी वेगळं बोलत होते. हा सगळा संभ्रम आहे. त्यामुळे मी यावर बोलणं उचित नाही असं मी समजतो. आपण रोहित पवार ज्या पद्धतीनं रोज रोज वेगवेगळ्या पद्धतीचे दावे आणि काही गोष्टी समोर आणतायत, आरोप करतायत, तुमचं किती या गोष्टींवरती विश्वास आहे किंवा ह्या गोष्टींना काही तुमचा विश्वास आहे का रोहित पवार मांडतायत त्याच्यावर? मला या बाबतीत काही बोलायचं नाही. विश्वास अविश्वास हे बाकी जशा गोष्टी समोर आल्या ना तशा याबाबतच्या सुद्धा समोर येणार आहे. खरं कोण मांडत होतं, खरं कोण भांडत होतं आणि नेमकं त्याला खरं का खोटं काय पाहिजे होतं. थँक्यू.